इकडे मुंबई महापालिका मुख्यालयातल्या भाजपच्या कार्यालयाचं आज औपचारिक उद्घाटन होत आहे। थोड्याच वेळात कार्यक्रमाचं उद्घाटन पार पडेल। भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि भाजपचे गटनेते गणेश खणकर या कार्यक्रमाला उपस्थित राहतील। मुंबई महापालिकेसाठी भाजपचं जे कार्यालय आहे त्या संदर्भात आज आपल्याला त्याचं उद्घाटन होताना दिसणार आहे। मी सध्याला त्याच कार्यालयाबाहेर आहे आणि आपण बघू शकतो फुलांची आरास असेल, सजवणं असेल, हे सगळे सोपस्कार आता पार पडताना आपल्याला दिसत आहेत। प्रामुख्याने पाहायचं तर गटनोंदणी झाल्यानंतर एकूणच डागडुज्जीचं आणि रंगरंगोटीचं काम हे कार्यालयाचं सुरू होतं आणि अशातच आज भाजप जे कार्यालय आहे मुंबई महापालिकेतलं ते ताब्यात घेताना दिसणार आहे। एकूणच इथं पाहायचं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पोर्ट्रेट रांगोळी देखील साकारण्यात आलेली आहे। मुंबई शहराच्या सुवर्ण अध्यायाची सुरुवात अशा प्रकारची टॅगलाईन घेत ही रांगोळी इथं साकारण्यात आल्याचं दिसतं आहे। आपण हे बघू शकतो आहे कार्यालय आहे। एकूण सोपस्कार सध्याला पार पाडले जात आहेत। विधिवत पूजा ही करण्यात येणार आहे। नगरसेवक असतील, महिला नगरसेवकांच्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन आपल्याला पार पडताना दिसेल। एकूणच गटनोंदणी आपल्याला होताना दिसलेली होती। त्यानंतर सगळे नगरसेवक देखील मुंबई महापालिकेमध्ये इथं दाखल झालेले होते। उद्याला इथनच अर्ज देखील भरला जाणार आहे महापौर पदाच्या संदर्भात आणि एकूण उद्या सकाळी 10 वाजता अर्ज भरल्यानंतर कशा पद्धतीनं किंवा कोणाची वर्णी महापौरपदी लागते हे बघणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामॅन अरविंद वारगेसह अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत परीक्षा पे चर्चा या विशेष कार्यक्रमाला